राम जय राम जय जय राम. नमस्कार, आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज 27 जुलै वार सोमवार. आज आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे अत्यंत सुंदर आणि प्रेरणादायी आणि जीवनाला योग्य दिशा दर्शवणारे प्रवचन मी तुम्हाला सांगणार आहे. आजच्या प्रवचनाचा विषय आहे, आपण मागावे फक्त एका रामाजवळ. मित्रांनो, आपण आपल्या जीवनात अनेक गोष्टी मागतो, सुख, पैसा, यश, मान, सन्मान. पण महाराज सांगतात की जगाकडे मागण्यापेक्षा एका रामाजवळ मागा, कारण खरे सुख, खरी शांती, खरे समाधान फक्त रामातच आहे. चला तर मग आज महाराजांचे अमूल्य विचार जाणून घेऊया. ते म्हणतात की जगातील प्रत्येक गोष्ट क्षणभंगुर आहे, आज आहे उद्या नाही. म्हणून जर काही मागायचे असेल तर ते फक्त भगवंताकडे मागा. महाराज सांगतात की आपल्या जीवनातील प्रत्येक कृती भगवंताला अर्पण केली पाहिजे. आपण काम करत असू, शिक्षण घेत असू, व्यवसाय करीत असू किंवा घरातील जबाबदाऱ्या पार पाडत असू, प्रत्येक काम करताना मनात भगवंताचे स्मरण असावे. कारण जेव्हा आपण भगवंताला विसरतो तेव्हा चिंता वाढते, पण जेव्हा आपण राम नामाशी जोडले जातो तेव्हा मन शांत होते. महाराज पुढे सांगतात की जगाकडून अपेक्षा ठेवल्या तर अनेक वेळा निराशा येते. प्रत्येक माणूस आपल्या परीने वागतो, त्यामुळे प्रत्येकाकडून आपल्या मनासारखे वागण्याची अपेक्षा ठेवू नये. परंतु भगवंताकडे केलेली प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. महाराजांचा संदेश अगदी स्पष्ट आहे. आपण मागणारे असूच तर एका रामाजवळ मागूया. रामाकडे प्रेम मागा, रामाकडे भक्ती मागा, रामाकडे नामस्मरणाची आवड मागा. कारण हे मिळेल तर जीवनातील अनेक समस्या हलक्या वाटू लागतात. महाराज स्वतःच्या अनुभवातून सांगतात की रामनामामुळे जीवनाचा खरा आनंद मिळतो. हा आनंद पैशाने विकत घेता येत नाही, पदाने किंवा प्रसिद्धीने मिळत नाही. मित्रांनो, आपण अनेक वेळा म्हणतो की माझ्याकडे हे नाही ते नाही, पण एकदा स्वतःला विचारा, माझ्याकडे राम नाम आहे का? जर आपल्या ओठावर आणि मनात राम नाम असेल तर खऱ्या अर्थाने आपण श्रीमंत आहोत. महाराज सांगतात की संकटे येतील, अडचणी येतील, जीवनात चढ उतार येतील, पण ज्याच्या मनात राम आहे तो कधीच खचत नाही. राम नाम हे फक्त शब्द नाहीत, ते आपल्या मनाला धैर्य देतात, संयम देतात, श्रद्धा देतात आणि संकटांचा सामना करण्याची शक्ती देतात. म्हणून आजपासून एक छोटासा संकल्प करूया. दररोज काही मिनिटे मनापासून श्रीराम जय राम जय जय राम हे नाम घेऊया. आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आणि शेवट राम नामाने करूया. महाराज सांगतात की जेव्हा मन रामाशी जोडले जाते तेव्हा जीवनातील दुःख हलके वाटते आणि आनंदाचा खरा मार्ग सापडतो. आजच्या प्रवचनाचा मुख्य संदेश एकच आहे, जगाकडून अपेक्षा कमी ठेवा, पण रामावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. राम आपल्या जीवनाचा आधार बनवा, कारण खरे सुख, खरी शांती आणि खरे समाधान फक्त भगवंताच्या चरणीच मिळते. श्रीराम जय राम जय जय राम. आजचा संदेश, जगाकडून मागण्यापेक्षा एका रामाजवळ प्रेम, भक्ती आणि नामस्मरण मागा. हेच जीवनातील सर्वात मोठे धन आहे. जर तुम्हाला श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे असेच रोजचे प्रवचन ऐकायला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आणि अशाच रोजच्या आध्यात्मिक प्रवचनासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक, शेअर आणि सबस्क्राईब महाराजांचे अमूल्य विचार अधिकाधिक भक्तांपर्यंत पोचतील. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय